आणि झालं लग्न महिना मंडळ. नवऱ्याचा झाला अपमान, बापानं मानला यज्ञ, हिने टाकली आगीत उडी. इथं निघालं शरीर बाहेर, त्याचे प्रेत घेऊन रस्त्याने चालले. प्रेताचे 51 तुकडे झाले. 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. आणि त्याची 3.5 महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी. आणि या सगळ्या देवातली तुमच्या गावातली देवी. गावाचं पहिले कौतुक करावं, यात्रेला एवढं. दुसरा कोणताही कार्यक्रम खुला असता शिट्ट्या मारू मारून त्यांच्या फाटल्या. आणि याला गप बसायला 100 पोलीस लागले. आणि एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 लाख रुपये लागले. मला तुमच्या कमिटीनं 1,00,000-2 लाख द्यायला का? तुमच्या गावानं म्हणलं पाहिजे तुला इकडे तर आपला माणूस गरीबाला देऊन टाका. भाग सोडा. आपल्या माणसांना आपण थोडस बोललं पाहिजे. काय म्हणजे तुमचं गाव चांगलं आहे, हे तुमचं गाव चांगलं आहे. 50 वर्ष ग्रामपंचायत बिनविरोधी म्हणजे आदर्श. आता मी तुम्हाला 3 कामं गाववाल्यांना सांगणार आहे. एक, शाळेतल्या मोबाईलच्या बाबतीत गाव थोडं कडक झालंच पाहिजे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? 2, महिला मंडळ ज्यांची पूर्वी 10वी आणि 12वी असेल त्यांनी आता घरी गेल्यावर पुरीचा मोबाईल घेऊन टाकायचा. परीक्षा होईपर्यंत मोबाईल द्यायचा नाही, तरच 35% मार्क पडतील. तुम्हाला जर पोरांची चाचणी घ्यायची असेल ना तर बोलू देत नाही लोक. 10वीच्या पोरांची शाळेत 20 मार्क कमी करा, निम्मे पोर ना बस. शाळेत 20 पैकी 20 मार्क आहे, त्यांना फक्त 15 पाडायचे. 15 मध्ये पर्याय निवडायला पाहिजे, एका वाक्यातून करायला पाहिजे. काय लागेल आपल्याला विनोद नाही ना, बरोबर माहिती नाही. कोण तर केंद्रीकरणाने शिक्षणाची खिंडी उडवली, ठेवी ठोकू बोलायचं नाही. तर ह्या आणि दुसरं एक काम करायचे गावातले शेतकरी. एक पहिलं काम मोबाईल मध्ये स्टिक करायला पाहिजे. दुसरं काम सगळे गाववाले, मी स्वतः शेतकरी आहे, शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. मागच्या 1.5 महिन्यातला पाऊस जर झाला नसता तर आज ज्वारी पाहिला सुद्धा नाही. तो पाऊस नव्हता ते अमृत होते. आता कुठेही त्याने 2 कामं झाली, गायी वाचली आणि माणसंही वाचली. चाराही झाला, पोटापुरती ज्वारी होईल. शेतकरी वर्गाच्या पाया पडतो. तुम्ही शेतीला जॉईंट व्यवसाय करा. गारिका पुंठीच्या शेळ्यापाळा काही करा, पण किराणा आणि भाजीपाला वाद्यावर सुटला पाहिजे. तुरीवरण उसावर ही गंमत जमणार नाही. आणि 10वी 12वीच्या पोरांच्या परीक्षा आपल्या संपल्या का हे पोरं घरी सांभाळायचे नाही. त्यांना फिक्रीच्या हाताखाली ठेवा, कोणच्या गाडीवर किन्नर करा, कोणच्या भाषाही सराय लावा, पण यांना 100 रुपये कमवायचं करून द्या. त्यांचे पैसे आपल्याला नको. आणि सगळे शेतकरी हे लग्न 1 डे करा. 9:30ला हळद, 10:30ला साखरपुडा, 11ला लग्न. लोकांचं ऐकू नका. 40% लोकांना मार्च मध्ये बँकेचं जप्त नाही. त्याला जुनी भाषा आहे, नवं जुनं. हे नवही नाही जुने. आता हे नवं आणायचं कुठून, जुनं भरायचं कुठून. सगळ्या बऱ्याचशा लोकांना कर्ज हे हौशेचे आणि 3-4 लाख रुपये लग्नाला घालण्याचं. एवढा येडेपणा जर चालवला लोकांनी, हळदीचं खर्च लागणार नाही. आता लग्नाला 1000 लोकांचं जेवण आणि हळदीला 700 लोकांचं जेवण. अरे 9:30ला हळद, 10:30ला साखरपुडा, 11ला लग्न. आणि लग्नाला घातपात बोलवायचं नाही. लईत वर्ष लोक माहिती 15 पदार्थ झाला. पण हे ट्रक भर घातपानं बोलून काय करायचं? कोणता आशीर्वाद लागू पडला? जो आशीर्वाद देतो त्याचीच पोट त्याला सापडला काय समस्या. आणि लग्नांमध्ये आशीर्वाद देताना नवरदेव अंतरपान करायच्या अगोदर बोलायचा. त्यांना उभं करून देतात तर ते नवरदेवची मोकळा घेणारा गडी त्याला सापारी घेतली, गरमात मोका आणि भाषणवाल्यांचा त्याला नव्हतं. त्याच्यात नवरदेवाला मुख खा
शेवटच्या भाषणाला नवरदेव मोकळा झाला पहा सगळा ना. आता त्या लग्न पत्रिका बंद त्या लग्न पत्रिका बंद केलं ती बोर्ड आणलं रस्त्याला ते नवरा नवरी ते लावा बरं का पण जरा माणसाच्या आवडला तिथे लावा आणि तो नवरदेव एका पत्र्यात लावा नवरी एका पत्र्यात लावा म्हणजे आई बाबाचे फोटो लावा काय तो बंगली नवरदेव त्याला फोटो पाहिला का डांबरीला कसा आहे. तुम्हाला गेला नवरीचे खांबार काय आवडी तीन मुंडक काय आवडी काही काही नवरीचे फोटो तुमचे दरिद्री आहेत घागरा घालती घागरा 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 घागर तो खाता त्यांनी अरे अख्ख्या जगाला त्या म्हातारीनं जोडलंय त्या म्हातारीचं नाव सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.